MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाता सावंत। मी सध्या अंजनगाव खिलोबा जो सोलापूर रोड आहे या सोलापूरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा येथे स्थापन केलेला आहे। काय धनगर बांधव असतील किंवा मराठा बांधव असतील यामध्ये थोडं शाब्दिक झालेलं आहे। 3 दिवसापासून या ठिकाणी शांतता आहे, परंतु कुठल्याही प्रकारे अवचे एखादा घडलेला नाही आहे। पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। कुठलीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन मात्र दक्षता या ठिकाणी घेते। त्या बाजूला जर आपण पाहिलं तर धनगर समाज त्या पलीकडच्या बाजूला थांबलेला आहे, या बाजूला मराठा बांधव उभे आहेत। आपण काही मराठा बांधव आहेत त्यांच्याशी विचारणार। दादा, काय झालं होतं की पुतळा जो बसवण्यात आलेला यावरून 3 दिवसापासून या गावामध्ये बंद करण्यात आलेला आहे आणि सर्व लोक रस्त्यावरती उभे राहिले, काय प्रकरण आहे? हात खाली घ्या। प्रकरण काय नाही आहे, फक्त त्यांनी म्हणते ती आमच्या जागेत आहे, पण ती जागा त्यांची नाही आहे, समध्यांची जागा आहे ती। म्हणजे समध्या ग्रामपंचायत म्हणजे समध्या ग्रामस्थांची जागा आहे ती, त्यांच्या एकट्याची जागा नाही आहे ती। पाठीमागलं मंदिर पण त्यांचं आहे ना? काय मंदिरचं काय, मंदिर आमचं बी आहे, त्यांचं बी नाही आहे, त्यांचं म्हणून नाही, आमचं बी आहे, ग्रामदेवता इथला। आणि इकडचा रस्ता जो आहे तो शिवभक्तांनी अडवलेला नाही, पोलिसांनी अडवलेला आहे। तिकडचा रस्ता त्यांनी अडवलेला आहे, त्याच्यामुळे प्रवाशांचा हाल होते। तर आमच्याकडून रस्ता मोकळा आहे, जाऊ द्या गाड्या, तिकडचं ते उठवायला सांगा त्यांना। छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांना सगळं एकत्र करून स्वराज्य आम्ही सगळ्याला एकत्र घेऊन चालतोय। आम्ही जर एकत्र नसतो तर एवढं मंदिर तुम्हाला मोठं इथे दिसलं नसतं। आमच्या एवढ्या 5 बाय 10च्या जागेसाठी आम्हाला काय अडचण आहे? एवढा पुतळ्याला 5 बाय 10ची जागा लागते। 100% आता आडवा बसली तिथं, रस्त्याला काहीच आडवा नाही, पुतळ्याचा संबंधच येत नाही। एक 3 दिवसापूर्वी झाली। अचानक केले का आधी काय नियोजन होतं? नाही, अचानक झालेले। मग काय मराठा बांधव काय वाटतं साधारण? आमची शिवभक्त म्हणून एवढीच मागणी आहे, पुतळा बसवलेला आहे। एवढ्या महाराष्ट्रामध्ये जर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध होत असेल तर सगळ्यांना लाजण्यासारखी गोष्ट आहे। त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना विरोध व्हायला नाही पाहिजे। त्यांचे धनगर समाजाचं पण म्हणणं तेच आहे की समोपचाराने कुठेतरी प्रश्न मिटला पाहिजे, असं वाटत नाही? ग्रामस्थांना समोपचारासाठी एवढं मोठं मंदिर ग्रामस्थांनी उभा केलेलं आहे। एवढं मोठं मंदिर, जवळजवळ 1 एकराच्या आसपास मंदिर उभा केलेलं आहे गावाने, अजून कसलं सपोर्ट करायला पाहिजे? 3 दिवसापासून इथं सर्व बंद केलेले आहे, बॅरिकेड लावलेले आहेत, सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होतो। यातून त्रास आमच्याकडून होत नाही, त्रास त्यांच्याकडून होतोय। ते तिकडे बसले तर आम्ही रस्ता अडवलेला नाही, आमच्याकडून रस्ता मोकळा आहे। पोलीस प्रशासनाने जर पण सुरक्षेसाठी लावलेत ना बॅरिकेड, आमच्या मोकळंच आहे ना, आमच्या हातात काहीच नाही। त्यांनी रस्ता अडवलेला आहे, आमच्याकडून रस्ता मोकळा आहे, हे आम्ही अडवलेला नाही। पोलीस प्रशासन जर सुरक्षेसाठी करत असेल, शासनाने जर कुठे समोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला किंवा पुतळा दुसरीकडे गेला तर तुम्ही काय मागणी नसतं? सध्या आमची मागणी एवढी आहे, पुतळा आमच्या जागेत आहे, शासनाच्या जागेत आहे, बसवलेला आहे, हलवायचा नाही। दादा, काय सांगाल की सध्या पुतळा जो आहे त्या पुतळ्यावरून वादंग पेटलेला आहे, याच्या पडसाद मात्र महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। सोलापूर रोड पण बंद करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काय आपलं म्हणणं आहे? हे एकदम ग्रामीण भागातलं लोकसंख्या असणारं गाव आहे आणि काही लोक जे आहेत, काय थोडीशी हाक्यासारखी ही थोडंसं येऊन ज्या जातीय दंगल पसरवण्याचा प्रयत्न ही हाक्यासारखी माणसं करत आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त सगळं पूर्ण गाव हे एकोप्यानं राहणारं गाव आहे। एक 2-4 टावाळ लोक जे बाहेरनं येणारे जे लोक आहेत ते असे लोक काहीतरी लोकांना हुसकवून काहीतरी राजकारणात किंवा दंगल फेंगल करण्यासाठी ह्या गोष्टी ही लोक करत आहेत। राजकारण केलं जाते का पुतळ्यावर? 100% करतात। टोटली राजकारण केलं जातं। हा TRP साठी हा जातो। कुठंतरी इलेक्शन आता लागलेलं आहे, त्या इलेक्शनामध्ये हाकेसारखा माणूस मी कुठंतरी त्याला उमेदवारी मिळावी असे वाटतं आणि TRP वाढण्यासाठी हा माणूस ह्या गोष्टीसाठी करतो हाके। ह्या गोष्टी इतकी मोठी नव्हती की सगळी समजवण्यासारखं होण्यासारखं होतं। त्याही लोकांचं प्रेम होतं छत्रपतींवर, आमचंही प्रेम होतं छत्रपतींवर, ग्रामदैवत आहे देवावरही आमचं प्रेम आहे। पण हे हाकेसारख्या माणसांनी TRP वाढवण्यासाठी कुठंतरी येणारी विधान परिषद ती कुठली तरी इलेक्शन आहे, ह्या इलेक्शनसाठी स्वतःचा TRP वाढवण्यासाठी ह्या गोष्टी हाक्याने केलेल्या आहेत। याच्या आधी कधी असा वादंग गावामध्ये झाला? कुठंच नाही, हे पहिलीच वेळ आहे, पहिलीच वेळ आहे। पूर्ण गोविंद एकदम व्यवस्थित राहतात। पूर्ण ग्रामदैवत आहे। पुढच्या महिन्यात यात्रा आहे, यात्रेचं ह्या स्वरूपानं काही सुद्धा नाही, ह्या इलेक्शनामुळं ही पोटनिवडणुकीच्या हिशोबानं ह्या हाक्यानं सगळा गोंधळ केलेला आहे। पुतळा जे आपण उभा केलेला आहे कुठली रिसर्च परवानगी वगैरे घेतली होती का? रिसर्चचा काय विषय नव्हता, हा सगळी सामायिक जागा होती, काय जागेचा काही विषय नव्हता, त्यांची जागा काय त्यांनाही काही विरोध नव्हता। शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे सगळे देशाचे दैवत आहेत, सगळ्यांचे दैवत आहेत। सगळे तेही लोक शिवजयंतीला उत्साह नसतात, आम्हीही शिवजयंतीला उत्साह नसतो, पण ह्यामध्ये कुठलेही कारण काही नसताना हाकेसारखा हा बदमाश माणूस ह्यामध्ये येऊन स्वतःचा TRP वाढवण्यासाठी ह्या गोष्टीसाठी हाकेने ह्या सगळ्या गोष्टी प्रश्न मिटावा असं तुम्हाला वाटत नाही? 100% आमची इच्छा तेच आहे। ह्या गाव लेवलला सगळं मिटत होतं, पण हे हाक्यासारख्या माणसानं कुठंतरी ह्या गोष्टी करून ह्या गोष्टी केलेल्या आहेत।
तर सध्या जर पाहिलं तर तणावपूर्ण परंतु शांतता या गावामध्ये आहे आणि प्रशासन नेमकं काय भूमिका घेत आहे याकडे मात्र सर्व तालुक्याचं नव्हं, जिल्ह्याचं नव्हं, तर महाराष्ट्राचं लक्ष लागून गेलेलं आहे. मी कॅमेरामॅन संजीवनी आरबळीसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.